नमस्कार मंडळी. आज तुम्ही मैदान तर बघितलंच असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानातच आला असेल. आजचा विषय काय झाला, आपण नुसतं बकासूरचाच घेतलाय आजचा विषय. पण ह्या मैदानाचं सोडा, प्रत्येक मैदान तुम्ही बघत आहे, प्रत्येक मैदानात ह्याच अडचणी येतात. प्रत्येक कमिटीने ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येक कमिटीला पण मी एक गोष्ट सांगतोय व्हिडिओच्या मार्फत, की तुम्ही मैदान भरवता, तुमच्या कमिटीतलीच लोक तुम्ही बघताय किती अँब्युलन्स बी तिथं असती, कोणाला दुखापत होते, कोणाचं काय होतं. पण ह्या नंदींचा पण तुम्ही विचार करा ना जरा. नंदीला सुद्धा दुखापत होती आणि त्या नंदीची त्यामुळे सुद्धा हार होती. हे कारण काय हे बी मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत आज सांगतो. मी आज व्हिडिओ पूर्ण ह्या गोष्टीविषयीच बनवलेली आहे. कारण काय झालं भावानो, जे आताचं मैदान बी बघितलं आणि मागची बी प्रत्येक मैदान आपण बघतोय, या मैदानात मी घडतंय काय, गाड्या खालनं सुटतात, गाड्या निम्म्यापर्यंत एकदम टॉप मध्ये पळतात आणि जे नंदी एक नंबर करायला जातात त्या नंदीला बिब्बर. मला सांगा, पुढं निकाल रेषेच्या हितच तुम्ही तुमच्या कमिटीची माणसं उभी करताय. ती माणसं एक नाही दोन नाही, जवळजवळ 30-40-50 माणसं तुम्ही पुढे उभी करताय. म्हणजे धावत येणारी नंदी, त्यांना जर पुढे पब्लिक दिसलं तर ते तास पलटूनच इकडे तिकडे जाणार, किंवा तासातनं जरी गेले तरी कोणाच्या उराव जाणार, किंवा पुढे पब्लिक दिसल्यामुळे त्यांचं स्पीड सुद्धा कमी होणार. अशा गोष्टी होत्या. ह्या गोष्टी बी तुम्ही पाळा ना, मग त्यात नंदीची हार होईल का राहील. तिथं आपला बकासूर असो किंवा कोणताही नंदी असो, कोणत्याही नंदीला अशा गोष्टी तुम्ही जर विजा करताय, आणि ह्या गोष्टीमुळेच ह्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हरांचं तरी काय होतंय किंवा नंदींचं तरी काय होतंय, आणि तोंडाला आल्यावरच होतंय. मग मध्ये आधी का होय नाही. तुम्ही आता बी झालेल्या मैदानात बघितलं की एवढं आता तुम्ही नंदी जिथून हिथून तिथून एवढं टॉप मध्ये पळत येतात, पुढे तोंडाला झाल्या तुमची माणसं इकडे सरतात तिकडे सरतात. पण अशा गोष्टी काय करतात तुम्ही, निकाल रेषेला एकही पब्लिक थांबून देऊ नका ना. त्या पब्लिक थांबण्यामुळे तर ते नंदी पळ नाहीत, आणि त्या नंदी पळ नाही त्या गरीब गाला मार्काचं एखाद्या काय होणार आहे, नुकसानच होणार. बरं जे टॉपचं नंदी आहे त्या नंदीला माहित आहे आपल्याला तासात गेल्यावर पुढे ही माणसं इकडे तिकडे सरतात. बरं एखाद्या गाडी मालकाचं नंदी, नवीन नंदी जर तिथं पळाय आलं तर त्या नंदीला पुढे माणसं दिसले तर सरळ थोडीच पळणार आहे, तो नंदी साईडलाच पळून जाणार किंवा वाकडा तिकडे पळणार. अशा गोष्टी होतात. तर अशा गोष्टी कमिटीनं पाळल्या पाहिजेत, आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. अशा गोष्टी जर पाळल्या तर तिथं पुढे कोणाचं दुर्घटना बी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक नंदी आपापल्या थिरीनच पळणार, एकही गाडी अशा पद्धतीने फॉल जाऊ शकत नाही तोंडाला आल्यावर. ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि मला तर ह्या गोष्टी वाईट वाटतात आणि चुकीच्या वाटतात. अशा गोष्टीमुळे तर आता जे नंदी निकालात येणार आहेत त्या नंदींची सुद्धा हार होती. मग ह्या गोष्टी प्रत्येक कमिटीने पाळल्या पाहिजेत. आणि जे आता आपले व्हिडिओ बघतात त्यांना बी ही मी बोललेली गोष्ट बरोबर वाटते का खोटी आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगाय भावानं मात्र विसरू नका. आणि प्रत्येक कमिटीनं आणि बैलगाडी क्षेत्रानं हा नियमच काढला पाहिजे. तुम्ही मस्त ड्रायव्हरांना आता नियम काढलाय, ज्या ड्रायव्हरचा विमा असल्याशिवाय गाडीवर बसू नका. पण ती विमा काढायची गरज कशामुळे पडती, ह्या कमिटी ज्या बैलगाडा मैदान भरवतात त्यांचेच लोक एवढी पुढे जर निकाल रेषेवर जर तुम्ही थांबवत असाल, खाली एवढं पट्टी बघताय, पुढे निकाल रेषेच्या पुढे एवढी जर लोक तुम्हाला दिसत नसली तर मग काय तुमचं नियोजन आहे. असं नियोजन करणं चुकीचं आहे. मला तर हे चुकीचं वाटतंय. आणि मी असा माणूस आहे की एकदम स्पष्ट बोलणारा माणूस. आपल्या ह्या व्हिडिओला ऑब्जेक्शन आलं तरी मला फरक पडत नाही, उद्या चॅनल बंद करायला लागला तरीही मला फरक पडणार नाही. कारण मी ह्या क्षेत्रात पैसे कमवायसाठी व्हिडिओ बनवत नाही. मी व्हिडिओ बनवतो फक्त मला बैलगाडी क्षेत्रातली आवड आहे म्हणून. आणि ह्या गोष्टी पाळल्या. मला सांगा, प्रत्येक नंदी जर खालून पळत चांगला आला, तोंडावर आल्यानंतर तिथं जर पुढे पब्लिक दिसलं तर ते कुठले मुक जनावर आहे, ते शेवटी कावरा बावरा होणार, भाऊ चालणार. पुढे पब्लिक दिसलं त्याला कुठं पळायचं हेच कळणार नाही. ह्या गोष्टी प्रत्येक कमिटीनं पाळा. भले तुमच्या कमिटीची माणसं निकाल बघायला थांबतात, तुम्ही साईडला उभी करा माणसं. बरं निकाल असे काय बघणार आहे, शेवटी निकाल तर ड्रोनचा कॅमेराच्या मदतीनंच तुम्ही सांगताय. बरं असं तुमच्या जर पंचांच्या निर्णयातनं निकाल जात असेल तर पंच मला सांगा, तुम्ही ड्रोन आणि कॅमेराचा रिप्ले घ्यायची गरजच पडत नाही मग प्रत्येक मैदानात. ह्या गोष्टी पाळा. ह्या गोष्टी पाळल्या तर एखाद्या गरीब गाडा मालकाचा बी नंदी एक नंबर मध्ये येण्यापासून वंचित राहणार नाही. आणि अशा गोष्टींच्या मुळेच गरिबांचं नंदी एक नंबर करत नाहीत. हाच सगळ्यात महत्वाचा विषय. नंदीदा आता मला सांगा, एखादा जर नंदी त्या पब्लिक बघून जर भेला तर तो सरळ जायच्या सोडून साईडला जाणार किंवा ह्या साईडला जाणार, असा विषय होतोय आता मैदानामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत. व्हिडिओ
आवडली असेल भावांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट मध्ये सांगा विसरू नका की आपला आजचा विषय बरोबर आहे का चुकीचा आहे. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.